जे महाराष्ट्र आपला भारतीयचा जो राष्ट्रपती आहे किंवा उपराष्ट्रपती आहे यांच्या समजा निवडणुकीदरम्यान किंवा निवडणुकीमध्ये जर समजा काही वाद झाला किंवा जर समजा काही गोंधळ झाला तर त्यावेळेस भारतीय संविधानातील कलम 71 हे काम करत असते. तर ते काम काय करत असते सांगण्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा, तसंच फेसबुकला सुद्धा फॉलो करा. तर भारतीय संविधानातील कलम 71 आपल्याला काय सांगते, जर समजा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीदरम्यान जर काही वाद झाला किंवा काही गोंधळ झाला तर त्यावेळेस आपल्या भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे म्हणजे आपण त्याला थोडक्यात सुप्रीम कोर्ट म्हणतो. तर सुप्रीम कोर्टला अधिकार आहे की समजा ते त्यांचा जो वाद आहे किंवा समजा त्यांचे जे भांडणं झालेले आहे तर त्यावर समजा काम करायचं म्हणजे त्यांचा जो निर्णय राहील सर्वोच्च न्यायालयाचा किंवा आपण त्याला थोडक्यात सुप्रीम कोर्ट म्हणतो, त्या सुप्रीम कोर्टचा जो निर्णय राहील तो अंतिम निर्णय राहील, त्यावर कोणतीही अपील करता येत नाही. हे कलम आपल्याला थोडक्यात 71 सांगत असते. म्हणजे समजा एखादी समजा ती निवडणूक समजा जर चुकीची ठरली तर त्यावेळेस समजा त्या व्यक्तीने जे केलेले जे काम आहे तेच भावना त्या वेळेस वॉलिड राहतात. म्हणजे ते जे काम केलंय ते रद्द होत नाही. म्हणजेच आपल्याला त्यावर समजा संसद सुद्धा काय करतो की संसद त्या निवडणुकी समजा समजा जी निवडणूक झालेली आहे काही वाद झाला त्या निवडणुकी संबंधित नियम बनवू शकतो. हे कलम आपल्याला थोडक्यात 71 सांगत असतं. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. जय संविधान.